तबले पर है हमारे विशाल खोत साहब। ठीक उनके पीछे जो बैठे हैं वो है अभिजीत पाटिल साहब साइड रिदम पर। उनके बगल में जो बैठे हैं वो है इस महफिल के दिलो जा बहुत ही सबके अजीज करीब दोस्त है हमारे सचिन नाखवा जी। इस शो की जो जान है, जो धड़कन है, वो है संगीत। और इस संगीत के जो अरेंजर्स है, संगीत संयोजन जिनका है, वो एक नहीं दो दोस्त है। लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, नदीम श्रवण जैसे गौरव और राजेश। सबसे पहले तबले पर है गौरव मुरकर साहब, जिनको आपने बहुत बार शायद टीवी पर शोज में भी देखा होगा। और हमारे कीबोर्ड पे राजेश हेमंत साहब। दोस्तों, इस महफिल को जिन्होंने अपने सुरीले अंदाज से और आवाज से सजाया है वो हमारे जो गायक है, सबसे पहले अजीता मिस्त्री जी। उनके बगल में ये लड़की बहुत छोटी है उम्र में, लेकिन गायकी क्या बात, सुभान अल्लाह, करिश्मा अठौले। और उनके बगल में बैठी है हमारी रूपाली वराडकर। और उनके परिचय की कोई जरूरत नहीं है, आपने तो उनकी नहीं। उनका नाम संतोष पाटिल साहब। दोस्तों, इस महफिल की आवाज बहुत अहमियत रखती है जो आप तक पहुंचनी चाहिए। एक ऐसे शख्स से मैं आपको मिलवाना चाहता हूं जो केवल गिटारिस्ट, सॉरी, प्रतीक नाखरेकर साहब को मैं भूल गया, सॉरी, क्षमा चाहता हूं दोस्तों, प्रतीक, क्षमा चाहता हूं। तो दोस्तों, वो शख्सियत ऐसी शख्सियत है कि जो केवल भारत में, महाराष्ट्र में हमारा दिल भर आता है कभी कभी अभिमान से कि आज तक वो एक ही ऐसे आता था, लेकिन क्षमा चाहूंगा वो मंच पर नहीं है, वो आपके बीच बैठी है, एक जिन्होंने इस शो का जिम्मा उठाया। और ये मैं करूंगी ऐसा कह के पूरा शो, मतलब इस महफिल के रिहर्सल से लेके बहुत कड़ी मेहनत की, वो हमारी, मैं उनको गुजारिश करूंगा कि आप या कार्यक्रमाचं संपूर्ण नृत्य दिग्दर्शन मी केलेलं आहे। एकूण एक नृत्यांचे बसवलेले आहे, सगळ्यांना मार्गदर्शन मी केलेले आहे। आणि माझं सौभाग्य असं की या डान्समध्ये मी त्यांना गुरु मानते, अशा प्रियंका शेट्टी आहेत, त्यांनाच मी फॉलो केलेलं आहे, त्यांच्या अंडर गायडन्स मी केलेलं आहे। त्यांनी मला सुवर्ण संधी दिली की तू बिंदास, मी तुझ्या पाठीशी आहे, तू हे नृत्य दिग्दर्शन कर, मी तुला कुठे काही अडलं तर मी तुला सांभाळून घेईन। आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मी या मुलींचे डान्स बसवलेले आहेत। मी स्वतः नृत्य विशारद आहे भरतनाट्यमध्ये। त्याचप्रमाणे गेली 10 वर्ष मी ठाणे राबोडी सरस्वती विद्यालय ॲज अ डान्स टीचर म्हणून काम करते। विशारद नंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून MA करून
प्रकाश खांडगे यांच्यासोबत मी पदवी घेतलेली आहे इंडियन परफॉर्मिंग फोक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असं त्याचं शिक्षण मी घेतलेलं आहे. आणि या बॅनरच्या आधी सुगंधी कट्टा, रुपाणा देखणी आणि आता दिनादिन धावामध्ये जे सदानंद राणे आहेत त्यांच्यासोबत लावण्याची खान मी लावणी ह्याचं मी सहदिग्दर्शन केलेलं आहे. आणि बरंच या कार्यक्रमामधून आम्हाला शिकायला मिळालं. आम्ही सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि हे असून आम्ही हिंदी परफॉर्मन्स करतो. त्यासाठी आम्हाला खूप अभ्यास करावा लागला. एक एक शब्द गाण्याचा जो हिंदी आहे वेगळ्या लँग्वेजमधून आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे तो ऑडियन्सपर्यंत कसा पोहोचवला गेला पाहिजे हे सुद्धा आम्ही शिकलेलो आहोत. आणि अशा प्रकारचे किती कार्यक्रम आपण केले? सॉरी, अशा प्रकारचे किती कार्यक्रम आपण केले हिंदी? हा आमचा हिंदी कार्यक्रम आमचा पहिलाच आहे. ह्या आधी आम्ही फोक डान्स कमी कार्यक्रम केलेले आहेत. रुपाणा देखणी म्हणून तो सुद्धा मीच कोरिओग्राफ केलेला. आणि ह्याचा आतापर्यंत 6 प्रयोग झालेले. हा 7वा प्रयोग आहे आणि ते सगळे प्रयोग यशस्वी झाले आम्हाला. आणि आमचा कल्याणचा शो मेन म्हणजे डिमांड शो आहे. आम्ही हा कल्याणमध्ये सेकंड शो करतो. या आधीचं बुकिंग सुद्धा छान झालं. आखरी बुकिंग मस्त आहे आणि ऑडियन्स आम्हाला कॉल करतात आणि सांगतात की खूप मस्त आहे. आणि मला असं लोकांनी पर्सनली कॉल केले की एकदम छान कोरिओग्राफी झालेली आहे, मस्त झालेली आहे, तुझा अभ्यास चांगला केलेला आहे. सगळे ग्रुप डान्स. कारण जनरली मुजरा म्हणजे सोलो डान्सेस होतात. एक मुलगी येते करून जाते, परत दुसरी नृत्यांगणा येते ती करून. पण आम्ही ते ग्रुप घेतलेले आहेत. आमच्या 6 जणींबरोबर अजून आमचा कोरस आहे तो 6 जणी आहे. त्याही मुली अतिशय सुंदर आहेत. त्याही थोड्या शिकलेल्या आहेत. डान्सचं त्यांनाही थोडं नॉलेज आहे आणि सगळं छान झालं. थँक्यू सो मच. हां बोला. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा कोळीमगर. मी ठाण्याला राहते. मी या कार्यक्रमामध्ये आता जॉईन झालेली आहे. हा उत्कृष्टाचा कार्यक्रम आहे. मी इतक्या वर्ष लावणी सादर करत होते. जवळजवळ 15-20 वर्ष मी लावणी सादर करते. पण प्रथमच मला हिंदीमध्ये वळण्याचा चान्स मिळाला आहे. ही संधी मला नंदा बॉम्बे सुधीर देते आणि समीक्षा मॅडमने दिलेली आहे. तर या संधीचा मी जास्तीत जास्त सोनं करायचा प्रयत्न केलेला आहे. कसं आहे, आमचा हिंदी बाज नसताना इथे आम्हाला हिंदी लोकांनी आमच्याकडनं जे करून घेतलं ते उत्कृष्टच करून घेतलेलं आहे. तिची कोरिओग्राफी खूप छान आहे आणि लोकांना कंटाळा येणार नाही. कारण एकानंतर एक सगळं नृत्य सादर केलं जाते. 60 आणि 70च्या जमान्याचे सगळे नृत्य आहेत आणि प्रियंका देवीचे पण उत्कृष्ट नृत्य, त्यांचं उत्कृष्ट कॉस्ट्युम हे बघून तर लोक खूप भारावलंच जात आहे. आणि आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या मुलींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि कथ्थकचा ह्याला बेस आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळे हा कार्यक्रम करायला आम्हाला जास्त आनंद वाटतो. मॅडम लावणी आणि मुजराचे स्टेप्समध्ये खूप फरक आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार आहे? कसं असतं माहिती आहे, स्टेपमध्ये फरक आहे. दोघांचं बेसिक कथ्थक आहे. दोघांचं बेसिक कथ्थक असल्यामुळे तो करायला मला इझी गेलेलं. फक्त एक्सप्रेशनमध्ये म्हणाल तर मुजरामध्ये जास्त विरळ गीत असतात आणि लावणीमध्ये शृंगार असतात. पण त्याच्यामध्ये एक्सप्रेशन दोन्हीमध्ये जबरदस्त रेग्युलर असतात आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बॅनरचं जे प्रोड्युसर आहे ती एक स्त्री आहे आणि समीक्षा पवारकर. आणि आम्हाला त्यांना पुढे करायचं आहे. कारण आतापर्यंत जे या मराठी रंगभूमीवर जे आलेले ते सगळेच पुरुष प्रधान प्रोड्युसर इकडे आलेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी एक डेअरिंग केलेली आहे की समीक्षा ताईंनी की मी काहीतरी करते, तुम्ही फक्त मला साथ. आणि आम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या जसं सांगतात त्यांना आम्ही फॉलो करतो आहोत. बस आमची इच्छा आहे की त्यांनी मस्त काहीतरी करावं, अजून त्यांनी बॅनर काढावे, अजून आम्हाला संधी द्यावी. किती वर्ष या क्षेत्रात आपण? मी गेली 20 वर्ष या क्षेत्रात आहे. कोरिओग्राफी कधीपासून? कोरिओग्राफी मी 2006 पासून चालू केली आणि 2000 ते 2006 पर्यंत मी सदानंद राणे जे माझे गुरु आहेत त्यांच्याकडे मी डान्स करत होते आणि शिकवतो. मराठी टीव्ही सिरियल मधून तुम्हाला ऑफर आलं सर? नाही, अजून नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी ऑफर आलं असेल? तेच आम्ही असं ऍज अ कोरिओग्राफर म्हणून त्याला आम्ही फॉलो करतो. असं पण नाव घेण्यात पण आणि नाव सांगण्यात पण अजून काहीतरी मिळालेलं. मला आता तसं 20 वर्ष झालेली आहे आणि आता महाराष्ट्रात तशी मी लावणी तीन प्रियंका शेट्टी ह्या नावाने मी ओळखली जाते. पण आता हा काहीतरी नवीन संकल्प यांनी काढलेला आहे. ज्या आमच्या नंदा भांबरेचे आहेत, केंद्रे सर आहेत, ज्या आमच्या प्रोड्युसर समीक्षाचे, यांनी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. तो चांगल्या दर्जाने झालेला आहे असे म्हणजे माझी तरी अपेक्षा आहे की असा चांगला रिझल्ट. आणि मी त्यांना खूप सपोर्ट करते आहे. म्हणजे माझ्या परीने मी जेवढं त्यांना सपोर्ट करता येईल तेवढं मी करते आहे त्यांना. ह्याच्या आधी तुम्ही लावणी बरंच केलेलं आहे. लावणी आणि मुजरामध्ये किती फरक, कसं वाटतं तुम्हाला, कसं त्रास आला? नाही, खूप डिफरंट आहे. खूप डिफरंट म्हणजे काय, ऍक्च्युली बेस एकच आहे.
जो लावणीमध्ये पण आम्ही कथ्थक बेसच आहे आमचा आणि ह्याच्यामध्ये पण कथ्थक बेसच आहे. पण पर्टिक्युलर कसा हा आम्ही त्याच्यामध्ये अदा वगैरे जास्त करून आम्ही लोकांना ऍक्च्युली एंटरटेनमेंट करतो. याच्यामध्ये अदा पण आहे प्लस डान्स आहे, पण डान्सवर आम्ही जास्त वेळ देतो. ते आमचे जे क्लासिकल बीट्स आहे त्याच्यावर आम्ही जास्त याच्यावर जोर देतो. कारण आमची गाणी तशी आहेत, त्याच्यावर असं एकदम आम्हाला लावणीसारखं म्हणजे बोल्ड पण होऊन चालत नाही. याच्यामध्ये आमच्या अंडर आम्ही नाचतो, म्हणजे आमचं जे गाणं आहे त्या अंडर आम्ही करतो असं. मॅडम आपण टीव्ही सिरियल मध्ये कुठे काम केलंय? नाही, टीव्ही सिरियल मी खूप कमी केलेले आहेत. त्याचे पिक्चर्स मराठी केलेले आहेत, पिक्चर्स वगैरे भरपूर केलेले. आणि मला नाटकांमधून आणि याच्यामधून जास्त नाव झालेलं आहे. कारण आम्ही नाटकातून मी जास्त काम केलं. म्हणजे आम्ही लवंगी मिरची कोल्हापूरची जे लक्ष्मीकांत बेर्डेला घेऊन केलं होतं आम्ही, स्वतः प्रोड्युसर होतो. तिखट मिरची घाटावरची हे एक नाटक आम्ही प्रोड्यूस केलेलं आहे. प्लस नवरंगी नार हे जेव्हा आम्ही कार्यक्रम सुरू केला माझा, तेव्हा सुरेखा पुणेकरचा बघून आम्ही हे करून थोडं की आपणही काहीतरी केलं पाहिजे म्हणून इंडस्ट्रीत येऊन आम्ही तो कार्यक्रम सुरू केला होता. पण तो खूप दर्जाने लोकांनी मला पसंत केला आणि लोकांनी मला खूप एक्सेप्ट केलं चांगल्या दर्जाने. पण आता हा काहीतरी वेगळा करायला मिळतो म्हणून मी एवढी म्हणजे उत्सुक आहे ना की मी म्हणजे मी यांना तसं माझं हे तर सांगत नाही. पण जेव्हा हे माझ्याकडे आलं की प्रियंका असाच आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, तर मी यांना एकदम खुशीने हो म्हटलेलं आहे. कारण की मला हा कार्यक्रम करायचा आणि हा कार्यक्रम आम्ही एकदम चांगल्या परीने 100% सक्सेसफुल करू ही आमची स्वतःची गॅरंटी आहे. आणि हे सगळे माझ्या बरोबर आहेत, तर कुठेही कमी पडणार नाही अशी माझी तरी खात्री आहे. काय नाही, तर मला ह्या लोकांनी विचारलंय की वेगळं काहीतरी आपण करूया म्हणून. मुजरा टाईप एक प्रोग्राम करायचा आहे, मुजरा बेसिक प्रोग्राम. सुदीपजी माझे मिस्टर आहेत संदीप पवार, सुधीर चित्ते ज्याला तुम्ही बघितलं असेल निवेदन करतात ते आणि नंदा लावले. ह्या लोकांनी सांगितलं की आपण काहीतरी असं करूया, एक वेगळं काहीतरी आपण करूया. तर तू काय सपोर्ट करशील का आम्हाला? तर मी म्हटलं ठीक आहे, करूया आपण काहीतरी वेगळं पुढचं करूया. मला पण आवडलं ते. मी सगळी गाणी घेतली, सगळे डान्सेस छान बसवले आम्ही. हे सगळं छान खूप मेहनत घेतली. ह्या लोकांनी सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतली आमचा टीम. चांगला झालाय माझा प्रोग्राम असं मला तरी असं वाटतंय. आता तुम्ही लोकांनी सगळ्यांनी त्याला न्याय द्यावा. नमस्कार, मी म्हणजे या मुजरा या कार्यक्रमाची संकल्पना माझी आणि सुदीप आहे. आणि ही जवळजवळ आत्ता हे कार्यक्रम आम्ही प्रेझेंट करतो, पण 2-2.5 वर्षापूर्वी हे आमच्या डोक्यात चालू होतं की काहीतरी चांगलं करायचं, काहीतरी नवीन करायचं असं. तर मग बेंड्यांनी आणि मी मिळून ही संकल्पना एक सुरू केली की यावर जर आपण लोकांना जे काय हवं आहे, ते अपेक्षित लोकांना जे काही आहे ते जर आपण करायचा प्रयत्न केला तर करूया का असं. आणि त्याला समीक्षाजींनी विधींनी किंवा आमचे अजून इतर प्रोड्युसर आहेत मिस्टर संदीप पवार, सुधीरजी, स्वतः सुधीरजी, बेंद्रजी, या सगळ्यांनी प्रोड्युसर म्हणून आम्हाला फार मदत केली. आणि जवळजवळ सुरुवातीला आम्ही 50 ते 60 मुजरे सिलेक्ट केले होते, जुने आणि नवीन असे. तर त्या कलेक्शनमधून आम्ही जे सिलेक्शन केलं ते जवळजवळ 25 मुजऱ्यांचं होतं. आणि ते 25 मुजरे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. तर सगळ्या डान्सर्स मुली छान आहेत आणि सगळ्यांना भरतनाट्यम